माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे, देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे, देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. ए काय येतो तमाशा हा? आप्पा हा तमाशा नाहीये, आम्ही गोपाळसाठी त्याला पाठिंबा द्यायला इथं आलोय. आता आम्ही गोपाळच्या पाठीशी उभं राहून त्याला सोडवणार, त्याला काय होऊ देणार नाहीये. होय आप्पा, गोपाळला न्याय भेटस तवर आम्ही शांत बसणार नाही म्हणजे नाही. बघा त्या पोरांना विश्वास आहे माझ्या लेकरावरती आणि तुम्ही बाप असून त्याला वाऱ्यावर सोडला होता. तर गावातल्या लोकांना दुसरी काही कामं धंदी आहेत का? ए रंजना अक्का, आम्ही काय फुकट रिकाम तिकडे वाटलोय? लाखो करोडचा बिझनेस सोडून आलो इथं. आम्ही तरी कशा कशाचं टेन्शन घेऊ? आणि काय बी बोलते वय? अगं ए अजय, अगं तू तर ज्येष्ठ आहेस की, बोल की जरा काहीतरी समजाव जरा तोच आता. हा हा इकडे ये, इकडे ये, तुझ्या कानात सांगते. ये मी सांगते तुला. हा ये कान करवायचं इकडे माझ्या. हा अरे तुझ्या तुझा मोडदा बशिवला. तुमच्या काय आकला नासल्यात का? मेंदू सडलाय तुमचा. काय त्या मोडद्यानं जादू केली आहे तुमच्यावर कोणाचं? तुम्ही ना भिकायला लागत नाही ना तर तुम्हाला आकला येणार नाहीत. कळलं का? ए आजे, तुला नाही काय कळत, तू बस गप. आमचा देव माणूस सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, आमचा गोपाळ सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. अरे दोस्तांनो, गोपाळनं आपल्यासाठी आपल्या गावासाठी काय काय नाही केलं. अरे नाहीतर काय, अरे आपल्या गोपाळीने आपल्या गावच्या कार्यक्रमासाठी वर्गणी दिली का नाही? अरे एवढंच काय, आपल्या गावातल्या बारक्या लेकरांना आगीत न वाचवासाठी अरे स्वतःचा जीव धोक्यात घातला का नाही? घातला की. घातला का नाही? अरे गावातल्या प्रत्येक माणसासनी गोपाळ कधी ना कधी कशा ना कशा प्रकारची मदत करतच असतो का नाही? गोपाळनं कधी कुठल्या बायकडे वाकड्या नजरानं बघितलं नाही. तो नेहमीच सगळ्या बायकांची इज्जत करत होता. मग ते कशाने कुठल्या बाईचा खून करेल? म्हणूनच आपण आता सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे का नाही? आप्पा तुम्ही काहीतरी बोला की. अहो आप्पा तुम्हालाच म्हणतोय काहीतरी बोला की. का बेहलाय तुम्ही? ए तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या, मला काय विचारू. आहे का आता? अहो आप्पा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तुम्ही सगळ्यात मोहरा असायचा. आणि आता तुमच्याच लेकरावर ही वेळ आली तर तुम्ही हातवर करताय वय. हा आता तुम्ही मला अक्कल शिकवणार, मी कसं वागायचं तसं. हा निघा. कसं बोलताय? जाऊ द्या रे पोरांनो त्यासनी, पण मी आहे तुमच्या संग. चला तुम्ही तयारीला लागा. ये बात, अरे हम तो फुला नाम सुन के फ्लावर समजते, तुम तो फायरच निकले. बघितलं का, ह्याला म्हणतात आईचं काळीज. आता तर आपण गोपाळा सोडवायला जोरानं दम लावला पाहिजे. मी तर म्हणतो आजच बॅनर छापू, माणसं गोळा करू. अरे मी तर उद्या निवेदन लिहून आणतो, डायरेक्ट मोर्चा काढायचा पोलीस स्टेशनवर. सगळ्यांनी तयार राहायचंय. आपला गोपाळ सुटलाच पाहिजे, आपला देव माणूस सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, आपला देव माणूस सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे.